नमस्कार मंडळी, मी पूजा पवार. स्वागत आहे सर्वांचं आपल्याच YouTube चॅनलमध्ये. पावसाळा सुरू आहे आणि या वातावरणात फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. जास्त दिवस न घालवता एक छान अशी वन डे ट्रिप डेस्टिनेशन जर तुम्ही शोधत असाल तर हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. शांत वातावरण, वर्दळही नाही, ट्रेकचाही अनुभव मिळेल, देवदर्शन होईल, शिवाय धबधब्यामध्ये मनसोक्त मज्जा करायला मिळेल असे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डोंगरांमध्ये वसलेले रुद्रेश्वर मंदिर किंवा तर रुद्रेश्वर लेणी सुद्धा म्हणू शकतात. जळगावहून सोयगाव 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर रुद्रेश्वर हे ठिकाण आहे. पाचोऱ्याहून सोयगाव हे अंतर फक्त 30 ते 32 किलोमीटर आहे. बसने तुम्ही सोयगाव पर्यंत जाऊ शकता. स्वतःच्या वाहनाने गेलेलं उत्तम. त्यातही सोयगाव पासून पुढे रस्ता खराब असल्यामुळे 4 चाकीऐवजी दुचाकीने गेले तर छानच. दुचाकीमुळे थेट डोंगराच्या पायथ्याशी जाऊन आपण पोहोचतो. संपूर्ण जगाला अजिंठ्याच्या चित्रशिल्पांनी मोहिनी घातलेल्या या लेण्यांच्या मागील बाजूस निसर्गरम्य अजिंठा डोंगराच्या कुशीत रुद्रेश्वर लेणी वसलेली आहे. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीला चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे भाविकांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत या ठिकाणी कुठल्याच प्रकारची व्यवस्था दिसून येत नाही. दूरपर्यंत खाण्यापिण्याची सुविधा किंवा कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाही. येणाऱ्या भाविकांकडून आणि नागरिकांकडून सोयी सुविधा पुरविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. कुठल्याही प्रकारचे दिशासूचक फलक किंवा तर वन्यजीव वावरण्याचे फलक, माहिती फलक, सूचना अशा कुठल्याही प्रकारचे फलक तुम्हाला या वाटेवरती दिसणार नाहीत. म्हणून येताना 1-2 जण न येता कृपया 7-8 जणांचा ग्रुप मिळून जर आपण या ठिकाणी आलात तर उत्तम. घनदाट अशा या जंगलाच्या वाटेवरून रुद्रेश्वर लेणीकडे जाताना एक वेगळाच अनुभव येतोय. तर मंडळी, एवढ्या खडतर प्रवासानंतर खराब रस्त्यावरून ड्राईव्ह करून आल्यानंतर एका स्टेजला एका ठिकाणी या जंगलात आपल्याला गाडी लावावी लागेल आणि त्यानंतर या जंगलातून पायी वाट करत आपल्याला रुद्रेश्वराच्या मंदिरापर्यंत आता पोहोचायचं आहे. कारण पाऊस पडलेला आहे, प्रचंड गारा आहे आणि गाडी घेऊन जाणं हे पॉसिबलच नाहीये. म्हणून या निसर्गरम्य वातावरणातून आपल्याला चालत चालत आता रुद्रेश्वराच्या मंदिराकडे जायचं आहे. दहा ते 12 जणांचा ग्रुप मिळून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 1 ते 1.5 किलोमीटर चढून डोंगरावर आता आम्ही जात आहोत. वाटेत जाताना मोरांचा आवाज अनेकदा ऐकू येत होता, मात्र घनदाट जंगल असल्यामुळे आम्हाला एकही मोर दिसला नाही. वाटेत 1-2 ठिकाणी विश्राम करत आम्ही डोंगरावर चढत होतो. कारण ऊन जास्त, त्यावर डोंगराची चढाई, यामुळे थकवा जाणवतो. गाडी पार्क केल्यानंतर 1-1.5 किलोमीटर डोंगर चढून आपण रुद्रेश्वर लेणीला पोहोचतो. चढ आहे त्यामुळे सोबत पाण्याची बॉटल आवर्जून ठेवावी. कारण वेताळवाडी गाव सोडलं तर लेणीच्या आजूबाजूच्या 2 किलोमीटर पर्यंतच्या आवारात कुठल्याही प्रकारचं दुकान नसल्यामुळे तिथे पाण्याची बॉटल अवेलेबल होईल की नाही हे सांगता येत नाही. तर मंडळी, अशा प्रकारे फायनली आपण आता रुद्रेश्वर मंदिर या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे. मंदिरात तर आपण जाणारच आहोत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला अतिशय सुंदर असा मनमोहक धबधबा दाखवणार आहे. तर चला. हा, पण एक गोष्ट, व्हिडिओ आणि सेल्फीच्या नादात इकडे तिकडे बघून चालू नका, कारण इथे खूप सटकत्या पायऱ्या आहेत, निसरड्या आहे आणि अपघात होऊ शकतो.
त्यामुळे स्वतःची काळजी देखील घ्या. तर ज्या प्रकारे दगडामध्ये लेण्या कोरलेल्या असतात त्याच प्रकारे रुद्रेश्वर या ठिकाणी दगडामध्ये ही मंदिरे कोरलेली आहेत, गणपतीची, महादेवाची आणि अनेक देवी देवतांची. पण मंदिराच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिसतो तो हा मनमोहक मोठा असा धबधबा आणि या ठिकाणी बरेच पर्यटक आंघोळ सुद्धा करतात. धबधब्यामध्ये मनसोक्त एन्जॉय केल्यानंतर आता आपण चाललो आहोत रुद्रेश्वराच्या दर्शनासाठी. तर अशा प्रकारे डोंगरामध्ये हे संपूर्ण मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गातून आपल्याला आता शिवलिंगाकडे जायचं आहे. वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण तुम्ही या मंदिराला म्हणू शकता. शिवलिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी आपल्याला या भुयारी मार्गातून आत आल्यावर सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन होते. तर श्री गणेशाचे दर्शन करून उजव्या हाताला महादेवाची पिंड स्थापित आहे. या लेणीमध्ये प्रवेश करताच मोठा 40 ते 50 फूट लांब व 12 फूट उंचीचा सभा मंडप आहे. भिंतीत 4 फूट उंचीवर भव्य अशी गणेश मूर्ती आहे. उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प कोरलेले आहे. या लेणीमध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने संपूर्ण कोरीव काम बघता येत नाही. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर उजव्या साईडला शिवलिंग स्थापित आहे. शिवलिंगाच्या अगदी समोर महाकाय विशाल असे नंदी महाराज विराजमान आहेत. रुद्रेश्वर लेण्या या जवळपास 3000 वर्षांपूर्वीच्या असाव्यात असा अंदाज येथील स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतो. याचा अर्थ असा की अजिंठा लेण्या कोरण्याच्या आधी या लेण्या कोरण्यात आल्या असाव्यात. हे मंदिर एका शिळेवर कोरलेलं असून या ठिकाणी प्राचीन शिवपिंड स्थापित केलेली आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आणि या लेण्यांच्या जवळच एक प्राचीन असा किल्ला आहे, तो सुद्धा व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. हर हर महादेव.